नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सुमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती उपवास स्पेशल आहे। आता एकादशी पण येणारच आहे आणि त्यानंतर श्रावण येईल, तर त्यासाठी आपण उपवास स्पेशल असं थालीपीठ बघणार आहोत आणि तेही एकदम झटपट असं घरच्या घरी झटपट कसं तयार होईल त्या पद्धतीने बघणार आहोत। चला तर मग आपण थालीपीठला सुरुवात करूया। बघा आता इथं उपवासाचं थालीपीठ कसलं अप्रतिम दिसतंय की नाही, खायलाही खूप टेस्टी झालेलं आहे। नक्की बनवून बघा। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं त्यासाठी मी 1 कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि 1/3 कप शाबू तांदूळ घेतलेला आहे, तोही म्हणजे त्याच्यातील घाण वगैरे खडा वगैरे काढून घेतलेला आहे। त्यानंतर एक मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये हे दोन्ही एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं जर छोटं असेल तर मग थोडं थोडं घालून आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे एकदम असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ज्वारीच्या भाकरीचं पीठ असतं त्या टाईपमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। याला चाळलं नाही तरी चालू शकतं आणि तुम्हाला वाटलं तर चाळूनही घेऊ शकता। आता बघा इथं मी तसंच घेतलेलं आहे, फक्त मी जास्त बारीक केलेले त्यामुळे चाळून घ्यायची काही गरज नाही आहे। आता इथं आपलं एक मी बटाटा उकडून घेतलेला आहे। बघा हा बटाटा आहे, हा जरा मोठा बटाटा घेतलेला आहे। तुमचा बटाटा जेवढा असेल त्या अंदाजाने आपण पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे। आता इथं मी हा बटाटा आहे तो सोलून घेते सुरुवातीला आणि त्यानंतर मी एक 3-4 मिरची आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगल्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता पीठ आपलं तयार आहे, बटाटा सोलून आहे, मिरची पण बारीक करून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण थालीपीठला सुरुवात करूया। आता इथं बटाटा आहे तो थोडासा मोठा असल्यामुळे मी आधी थोडेसे कट मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग तो स्मॅशरनी स्मॅश करून घेतलेला आहे। हा स्मॅश करून आता झालेला आहे। आता त्यामध्ये आपण जे पीठ बारीक करून घेतलेलं आहे ते आपण इथं मी 1 वाटी घालणार आहे। 1 कप म्हणजे हा 250 ml चा 1 कप आहे तो घालणार आहे, कारण की बटाटा हा माझा मी घेतलेला मोठा आहे आणि त्याच्यात 1 ते 1.5 चम्मच मिरची घातलेली आहे। आता मिरची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथं मी शेंगदाणा कूट घातलेला आहे 1/3 कप आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर मग आपण पाणी घालायचं आहे, कारण की आधी बटाट्याला पाणी असतं तर त्यामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर थंड पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मग आपण मिक्स करून घ्यायचे, कारण एकदम पाणी घातलं तर पीठ एकदम पातळ होईल, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे। पीठ जर जास्त म्हणजे तुमचं कोरडं वाटत असेल किंवा बाइंडिंग बसत नसेल तर थोडंसं कोमट पाणी करून मळलं तरी चालू शकतं। आता बघा हे पीठ चांगलं फक्त थोडंसं चांगलं मळून घुसळून घ्यायचं आहे, त्यामुळे नुसतं भिजवून पीठ घेतलं तर त्याचं थालीपीठ बनत नाही आणि मग ते विस्कळलं जातं। त्याला पीठ चांगलं घुसळून मळायला लागतं थोडं, त्यानंतर मग त्याची बाइंडिंग तयार होते। बघा आता आपण हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि एक 10 मिनिटासाठी आता आपण हे असंच थोडंसं मी पाण्याचा हात लावून परत घेतलेलं आहे, म्हणजे त्याला चांगलं स्मूथनेसपणा येईल आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचे। आता आपण 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण काय करूया, गॅस चालू करूया। एक पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि मी आता इथं तेलाचा वापर करणार आहे, तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता। तूप काय होतं जळलं जातं त्याच्यामध्ये, त्यामुळे मी तुपाचा वापर करते। वरतून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता, म्हणजे खाली भाजून घेतल्यानंतर थालीपीठ त्यावरती तूप लावलं तर ते कसं म्हणजे जळलं जात नाही तव्यामध्ये। आता बघा मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावरती पाण्याचा हात लावून हे सगळं एक छोटासा गोळा घेऊन तो थापून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग हाताला परत पाण्याचा हात लावायचा आहे आणि जास्त मोठे करायचे, असं हातावरती घ्यायचं भाकरीसारखं आणि मग ते तव्यावरती घालून घ्यायचं आहे। याला काय पीठ वगैरे लावायची गरज लागत नाही, थोडंसं तेल सोडायचं आहे परत वरतून आणि चांगलं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। याला लगेच हलवलं तर म्हणजे चम्मच छोटा असेल किंवा लगेच हलवायला गेलं तर मग ते तुटलं जातं, त्यामुळे मी परत पहिला छोटा चमचा घेतलेला, त्यानंतर मग झारं घेतले। झाऱ्याने कसं पलटी करता येतं आणि छोटं उलटणं असतं त्यानं मग ते मध्ये कडा जातात आणि मग ते तुटलं जातं। अशा पद्धतीने मी परत पलटून घेतलेलं आहे बघा आणि असं मीडियम गॅसवरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचे। एकदम मस्त असं टेस्टी लागतं आणि तुम्हाला हवं तसं तिखट कमी जास्त त्यामध्ये करू शकता। बघा आता हे दोन्ही साईडनं भाजलेलं आहे, आता मी हे काढून घेते। अशा पद्धतीनं थालीपीठ करून घ्यायचं। हे तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता, खूप असं अप्रतिम लागतं। बघा आता मी हे काढून घेते आणि दुसरं आपण हे बनवायला घेऊया थालीपीठ। आता
प्लास्टिकचा कागद घेऊन त्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याचा पिठाचा गोळा आहे तो गोळा करून घ्यायचा आहे। आणि हाताला जर चिपकत असेल तर पाण्याचा हात लावायचा आणि परत थापतानाही पाण्याचा हात लावायचा आणि ते चांगलं थोडंसं पातळमध्ये असं थापून घ्यायचं आहे। जेवढं आपल्या हातावरती म्हणजे थालीपीठ आपल्या हातावरती एवढ्या आकाराचंच थापून घ्यायचे, कारण मग ते आपल्याला भाजायला टाकताना तव्यामध्ये टाकताना हातावरून आपल्याला तव्यामध्ये टाकता येतं इझिली। बघा आता मी एवढ्या आकाराचे थालीपीठ करून घेतले, मीडियम आकाराचे होतात थालीपीठ, जास्त छोटे पण नाही होत जास्त मोठे पण नाहीत। आणि तव्यावरती टाकल्यानंतर थोडेसे आपण हे स्प्रेड करू शकतो आणि त्यानंतर त्याच्यावरती साईडनी तो तेलाची धार सोडून घ्यायची आहे, त्यामुळे ते खाली चिपकलं जाणार नाही। थोड्या वेळाने 1-2-3 मिनिटांनंतर हे भाजले जातात खालून, त्यानंतर मग आपण झाऱ्याने ते पलटी करून घ्यायचे। बघा आता मी परत त्याला थोडंसं तेल सोडून घेतलेले, 2-3 वेळा असं थोडं तेल सोडून चांगलं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे। एकदम असे अप्रतिम तयार होतात, बघा काय मस्त दिसतंय की नाही। चला तर मग आता हे भाजून झालेले, आता मी हे काढून घेते। इथं मी तेलाचा वापर केलेला आहे, काय तूप वापरलं ना की ते पूर्ण तव्यामध्ये जळून जातं। आता हे आपले तयार झाले ना, मग त्याच्यावरती आपण तुपाची धार सोडू शकतो त्याच्यावरती आणि मग आपण खायला घेऊ शकतो। बघा अशा पद्धतीने आपले सगळे थालीपीठ तयार झालेले आहेत आणि एकदम अप्रतिम असे तयार झाले, अजिबात जाड वगैरे अजिबात एकही थालीपीठ तयार झालेला नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर हे थालीपीठ कागदावरती थापायला जमत नसेल तर तुम्ही रुमालावरती थापून ते रुमालासहित तव्यावरती टाकून घेतात, त्या पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता। चला तर मग थालीपीठ आपलं तयार झालेलं नक्की टेस्ट करून बघूया। मी तर आता टेस्ट करून बघणार आहे, मग तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीचं थालीपीठ। ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।